महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. नाशिकच्या सातपूर परिसरातील गाजत असलेल्या सेक्स स्कॅन्डल प्रकरणात आज मोठी आणि महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रवींद्र एरंडे यांच्या कार्यालयावर पोलिसांनी झाडाझडती कारवाई करत अनेक महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. विशेष म्हणजे तपास सुरू असतानाच आरोपीचे वर्तनही चर्चेचा विषय ठरत आहे. सातपूर सेक्स स्कॅन्डल प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असताना पोलिसांनी आज मुख्य संशयित आरोपी रवींद्र एरंडे यांच्या कार्यालयावर छापा टाकला. या कारवाई दरम्यान नाशिक फॉरेन्सिक लॅबची टीमही घटनास्थळी उपस्थित होती. कार्यालयाची सखोल तपासणी करताना पोलिसांच्या हाती अनेक महत्त्वाचा डिजिटल डाटा, कागदपत्रे आणि अन्य पुरावे लागल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व सामग्रीची आता फॉरेन्सिक तपासणी केली जाणार असून तपासाला यामुळे नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान या झाडाझडती दरम्यान एक धक्कादायक बाबही समोर आली. तपास सुरू असतानाच संशयित आरोपी रवींद्र एरंडे कार्यालयात उपस्थित होता आणि तो चक्क हसताना दिसला. त्यामुळे परिसरात आणि उपस्थितांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले. पोलिसांकडून या प्रकरणातील प्रत्येक बाबीची बारकाईने चौकशी सुरू असून पुढील काही दिवसात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र बुलेटिन, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.